त्यांनी केलं ते जयदीपजी पाटील, खूप मोठं योगदान त्यांचं आहे. आणि त्यानंतर मैदान बनवण्यासाठी हरेश्वरजी गरज गणेशजी पाटील यांनी सुद्धा खूप मोठी मेहनत घेतली आहे. संपूर्ण गुरुदत्त क्रिकेट क्लबला एकत्रित आणून या साऱ्या गोष्टी करण्यामागे ज्यांचा सर्वात मोठा पुढाकार असतो असे मितेश पाटील आणि अल्केश पाटील, समस्त गुरुदत्त क्रिकेट क्लब आणि मनलपाडा ग्रामस्थ, त्या सगळ्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. इतकी चांगली स्पर्धा आपल्या सगळ्यांसमोर त्यांनी आणून ठेवली आहे. आमची टेक्निकल टीम यूट्यूबद्वारे जी स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित केली जाते ज्या यूट्यूब वाहिनीवरती, ते DBN लाईव्ह नारंगीची संपूर्ण टीम, आमचे स्कोरर त्याच्यामध्ये ध्रुवला आपण बघताय, सुमितला बघितलं होतं, प्रथमेशला बघितलं, हर्षितला बघितलं. आमचे बॉलबॉयच्या भूमिकेमध्ये सुद्धा असंख्य गुरुदत्त क्रिकेट क्लबचे खेळाडू होते. षटक क्रमांक दुसरं संपलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9 धावा. धावफलकावरती अष्टविनायक विरार. पंचाच्या भूमिकेमध्ये गंभीर पाटील मागील 3 दिवस आपल्याला ॲज अ ऑफिशियल अंपायर म्हणून बघायला मिळतात. त्या व्यतिरिक्त गुरुदत्तातील अनेक पंच आपण बघितले, जतीन पाटील, अल्केश पाटील, आयुष, सुशांत, रचित, रोहन, त्या सगळ्यांचं, मनीष, त्यांचंसुद्धा विशेष कौतुक आणि आभार. आणि समालोचन कक्षामध्ये मागील 2 दिवस आमच्या साथीनं यावेळचा चेंडू निघून गेलाय. एका धावेसाठी सिंगल धाव येताना पाहायला मिळते. येस, चेक केलं जाणारा बॉल कुठून गेला, मनामध्ये शंका नको. आणि त्यासाठी अल्केश पाटील यांनी तिसऱ्या पंचानं रेफर केलं. बघा कशा पद्धतीनं ड्राईव्ह केला तर इनसाइड आउट, चेंडू निघून गेला. उडाल्यानंतर त्याचं डायरेक्शन हो चेंडू कुठून गेला ते बघितलं जातं. आणि आमचे दोन्ही पंच हा चेंडू एकच धाव, सिंगल धाव येताना दिसते. मृदुल मेहर यांना मागील 2 दिवस आणि आजचा 3रा दिवस आपण ऐकतात. आजच्या दिवसामध्ये स्पेशल व्हॉइस ॲड झालेत आमचे कौस्तुभ मेहर, आणि त्यामुळे वेगळी मजा या स्पर्धेला येत असताना आपल्याला बघायला मिळते. आलेले आणि सर्वात मोठं ज्यांचं योगदान आणि सहकार्य लाभले ते आमचे दर्शक वर्ग, रसिक प्रेक्षक मायबाप. वरून यांनी चेंडू उजव्या स्टेजच्या बाहेर हाताळल्या. वाईटची सांगता होताना पाहायला मिळते. 12 वरती धावफलक येऊन थांबलंय. पहिल्या इनिंगचा खेळ मार्गस्थ आहे. वरून चेंडू इनसाइड आउट खेळले, चेंडू निघून गेलाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. एका धावेसाठी सिंगल. साहस, डेअरिंग जी वरूनची आपण बघताय ती कौतुकास्पद आहे. कारण अष्टविनायक सारखा बलाढ्य संघ समोर आहे आणि त्यांच्या समोर गोलंदाजी करत असताना कोणत्याही प्रकारचे चेहऱ्यावरती हावभाव नाही आहेत, दडपण असल्याचे किंवा कोणत्याही प्रकारची मिस्टेक होईल किंवा एवढ्या सगळ्या मोठ्या आणि सिनियर खेळाडूमध्ये मी कसा खेळू अशा प्रकारचा कोणताही प्रश्न त्याच्या चेहऱ्यावरती दिसत नाही आहे. उलटाच बॉल, त्याच्यावरती सुद्धा मोठा प्रहार नाही करता आलाय. चेंडू पुन्हा एकदा एका धावेसाठी चाललाय. सिंगल धाव मिळते. 15 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकामधील बाकी आहे. JCC विपक्ष अष्टविनायक विरार हे 2 संघ एकमेकांसमोर आहेत. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, अभिच्या बॅटला प्रॉपर चेंडू कनेक्ट झाला नाही. सिंगल आली. 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा अष्टविनायक विरार. रोड पर चले लू कमाल चाल रे चोरी करे चुगली जियो लाल. थँक्यू डीजे. निशांत पिलाने शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी आलेले आहेत. अभि त्यांच्या समोर आहे. बघूयात कशा पद्धतीचे फटकेबाजी अभिच्या माध्यमातून होतीये. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, गंभीर आणि अरुण एकत्रित आले पण गंभीरने चेंडू मागे जाऊ दिला नाही. चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळाली. JCC Bचा संघ क्वालिफाय ऑलरेडी झालेला आहे. JCC संघ काय त्या क्वालिफाय होण्याच्या रेसमध्ये येतोय का त्याचा रिझल्ट आपल्याला या मॅच नंतर बघायला मिळेल.
चला 4 चेंडूचा खेळ 20 धावा धावपलकावरती. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. अभिच्या डोक्यामध्ये एकच विचार असणार आहे की ॲटलिस्ट एक चौकार यावा, ज्या चौकारामुळे गोलंदाजांना लढण्यासाठी बळ मिळेल. बघूयात तो मोठा फटका येतोय का. लेगस्टम्पच्या बाहेर वेगवान चेंडू निशांतने हाताळला. एक धाव अतिरिक्त स्वरूपाची ॲड होताना पाहायला मिळते. लो स्कोरिंग मॅच या मैदानावरती ज्या वेळेला होतात त्यावेळेला काही प्रमाणामध्ये काही खेळाडूंचे शोल्डर डाऊन होताना दिसतात. पुन्हा एकदा एक नो बॉल, अतिरिक्त स्वरूपाची धाव. निशांत पिलाने अंडर प्रेशर आहेत आणि अभिला माइंड फ्री ठेवून इथे एक मोठा फटका मारायचा आहे, कारण ही अष्टविनायकवीराची गरज आहे. जर का या सामन्यामध्ये चांगल्या स्थितीमध्ये स्वतःला बघायचं असेल, समाधानकारक धावफलक दाखवायचं असेल. नेक्स्ट बॉल निशांत पिलाने समोर अभि ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दिलीप शर्मा चेंडूला अडवतायत, फेकी करतायत आणि फेकी करत असताना चेंडू यष्टीला लावतील तोपर्यंत पंचांचं बोट हवेमध्ये, म्हणजेच अभि बाद. अजून एका विकेटचं पतन. चट देनी मार देली खींच के तमाचा ही हंस देले. चट देनी मार देली. थँक्यू. शेवटचा आणि अंतिम चेंडू. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. निशांतने अडवला फॉलो थ्रू मध्ये. 2 वाईट आणि नोला बॅक करत असताना या चेंडूवरती सुद्धा विकेट. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 22-23 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय ते JCC संघासमोर अष्टविनायक विरार या संघाच्या वतीनं. हंस देले ही हंस देले ही हंस देले. रिंकिया के पापा ही हंस देले. रिंकिया के पापा ही हंस देले. थँक्यू DC. राजन्स रिसॉर्ट्स अँड वॉटर पार्क, 9799 ओमसा एंटरप्राइजेस आमचे स्पॉन्सर्स आहेत. आणि आर इव्हेंट, जी LED तुम्ही बघताय ती आर इव्हेंटची आहे. रोहित गावड, SP प्रो साऊंड लाईट्स अँड इव्हेंट, स्वप्नीलजी पाटील याच गावामधील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व. पाटील फार्म हाऊस विरार, हार्दिकजी पाटील ते सुद्धा इथे आपण पाहिले. विनोददादा पाटील आई जीवदानी कलाकार मंडळाचे अध्यक्ष आणि माजी नगरसेविका हेमंतताई पाटील. विशेष आर्थिक सहकार्य त्यांच्या माध्यमातून लाभले. सालापत्राप्रमाणे यावर्षी सुद्धा आमचे मंगेशजी पाटील साहेब त्यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य लाभलंय. मितेश पाटील ज्या टी-शर्ट्स आपण बघताय प्रत्येक संघाच्या ॲडव्हान्स मॅचच्या ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. कुमार गावड आर्थिक सहाय्य त्यांच्या माध्यमातून. आशुतोष पाटील आणि रोहित पाटील एकविरा फाउंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष. पंकजजी पाटील आर्थिक सहाय्य त्यांच्या माध्यमातून सुद्धा. मिनलताई पाटील मॅडम माजी नगरसेविका त्यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य. आणि हे आमचे उर्वरित पुरस्कर्ते त्या सगळ्यांचं मनापासून आभार. गुरुदत्त क्रिकेट क्लबच्या वतीनं, मनोलपाडा प्रीमियर लीग 2025च्या वतीनं. प्रसाद बॉलिंग मार्कवरती आहे. अनिकेतने पहिला चेंडू एका धाब्यासाठी खेळलाय. सिंगल धाव येताना दिसते. एका धाब्याने धावपलकाचा श्री गणेशा. पहिला दिवस, ज्या पहिल्या दिवसामध्ये चित्तथरारक खेळ पहिल्या काही मॅचेसमध्ये बघायला मिळाला, त्यानंतर 2 ग्रुपमध्ये तितक्याशा हाय व्होल्टेज मॅचेस नाही बघायला मिळाल्यात, एक कंगारूची मॅच वगळता. पण कालच्या दिवसामध्ये अशा काही इनिंग्स, मग त्याच्यामध्ये ऋतिक पागीचं सर्वात वरचं स्थान, सिद्धांत वारंगची खेळी, त्या व्यतिरिक्त हेमंत गाडीगावकरने केलेला खेळ, मुजम्मिल खानची बॅटिंग आणि खास करून JSM बोळींजने केलेला खेळ, या साऱ्या ज्या बाबी आहेत त्यामधील जयचा परफॉर्मन्स, प्रदीपचा परफॉर्मन्स, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, शेवटच्या क्षणाला चेंडूला दिशा देत असताना पाठवलं स्क्वेअर ऑफ द विकेट. एका धावेसाठी सिंगल धाव येते. माहीत आहे 24 धावा करण्यासाठी काय करणं गरजेचं आहे. ॲज पर टार्गेट 23 धावा करायच्यात.
ओ यावेळेला उजव्या स्टेजच्या बाहेर जाणारा चेंडू, पंचांचे दोन यात हवेमध्ये पसरल्यात, म्हणजेच वाईट आलाय. अतिरिक्त धाव धापलकामध्ये ॲड होते. काही प्रमाणात सिली पोझिशनमध्ये एक क्षेत्ररक्षक बोलवण्यात आलाय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, एका धावेसाठी चेंडूला खेळलेत. ऋषीने चेंडूला अडवलं, तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. 6 धावा धावपलकावरती आहेत. हो यावेळेला इन्साइड आउट केलं, चेंडूला अडवलं, फेकी झाली, रनआउटची अपील. पंचांनी काही वेळ विचार केल्यानंतर तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. बघूयात. स्वप्नील बोने मागील मॅचमध्ये उशिराने आले होते आणि त्यामुळे त्यांना वरती बॅटिंग करण्याची संधी नव्हती मिळाली. 7व्या नंबरवरती ते बॅटिंगला आले होते आणि आज या मॅच दरम्यान ते ॲज अ ओपनर म्हणून आले अनिकेतच्या साथीनं. बघा कशा पद्धतीने हा चेंडू लगावण्यात आला होता. पंचाचा निर्णय आपल्यापर्यंत येईल. आमचे दोन्ही पंच वेल एक्सपिरियन्स आहेत. येस, पंचाचं बोट हवेत. फलंदाज स्वप्नील बोने बाद. दूर हटाओ डैडी सैडी, बहुत पी लिया कोला कैंडी, अब करेंगे मर्दों वाली बात. खूब पियेंगे बियर सियर, साथ में लेके सेक्सी डियर, पार्टी चलेगी सारी. थँक्यू. पुन्हा एकदा सगळ्यांच्या माहितीसाठी यानंतरची मॅच शेवटची मॅच असणार आहे एच ग्रुप मधील. साखळी सामने सगळे संपणार आहेत पुढच्या मॅच नंतर. सो त्यानंतर राऊंड ऑफ 16च्या ज्या टीम्स आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे की आपण गिवन टाइम प्रमाणे उपस्थित राहायचं आहे. दिलीप शर्मा स्ट्राईक एंडवरती आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलाय. ऋषीने वेगाने चेंडू फेकला, यष्टीवरती लावत असताना उशीर. अगदी निराश झालेत कारण त्यांना विकेट हवी आहे. एकदा धावून कंप्लीट केली गेली, सिंगलने धावपलक पुढे जाईल. 9 स्टार आणि टीम प्लेयर्सच्या चेहऱ्यावरती हसू आहे कारण समोरची टीमचं नाव आहे 9 स्टार. मॅच आहे 10 टीमची, 10 प्लेयर्सची आणि त्यामुळे सिद्धांत वारंग आणि अमित लाड हसतायत की एक प्लेयर ते शॉट खेळणार की काय. असं नाही आहे. 9 स्टार फक्त टीमचं नाव आहे, त्यांचे प्लेयर 10 आहेत. पण खूप चांगला खेळ काल 9 स्टारने केला. काल 44 धावांचा उच्चांक कालच्या दिवसातला आणि त्यानंतर टीम साहेबाच्या अगेन्स्ट खेळलेली ती मॅच अफलातून होती. हो गरीबी में आटा गिला आणि थंडीमध्ये इतका दवाचं प्रमाण इथे जास्त आहे की सुकणं सुद्धा अवघड आहे. वाघ बिबट्या सगळं काही जे आलंय ते बाहेर घ्या. श्वानांचं आगमन त्यांना सुद्धा मोह आवरत नाही आणि दरवर्षी हे श्वान येत असतात या स्पर्धेदरम्यान. यावर्षी सुद्धा ते आवर्जून प्रत्येक दिवशी आपली हजेरी लावतात. अटॅकिंग फील्ड लगावण्यात आली आहे. काहीतरी वेगळा विचार केला अष्टविनायक विरारने. बघूयात रोखलं जातंय का. जेसीसी चे 2 एक्सपिरियन्स प्लेयर. ओ रनआउटची संधी, ये क्या हुआ. बेल्स तर पडली आहे पण अल्केश पाटील यांची नजर इतकी तीक्ष्ण आहे की त्यांच्या नजरेतून काही गोष्टी चुकणं तितकं शक्य नाहीये. दिलीप शर्मा यांच्यासमोर अभि. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने खेळले चेंडूला एका धावेसाठी. दिलीप शर्मा मैदानात मला आठवते बुम प्रीमियर लीग 2019 साली झाली होती. लगातार प्रत्येक मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच दिलीप शर्मा, मॅन ऑफ द मॅच दिलीप शर्मा. अखेरकार फायनलमध्ये पोहोचल्यानंतर त्याने दम सोडला होता की हा बाबा आता मॅन ऑफ द मॅच नको आहे. इतक्या टी शर्ट बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक असा काहीसा खेळ अनेक मैदानी खेळाडूंनी गाजवलेली आहेत. पण आता दुसऱ्या बाजूने जर विचार कराल 14 धावा 2 षटकांचा खेळाच्या समाप्तीनंतर आता 12 चेंडू आणि 9 धाब्यांची गरज आहे. 12 मध्ये 9. थँक्यू बघा मनीषने हे गाणं लावण्याचं एक कारण आहे. ते कारण असं आहे की मगाचपासून मॅचेस जर बघाल तर रन बॉलच्या सिंगलसाठी जात आहेत, हलक्या हाताने खेळतायत, इकडे पुश करून तिकडे खुश होत आहेत, तिकडून पुश करून इकडे खुश होत आहेत. जे मर्दानगीवाले फटके म्हणजे
चौकार आणि चौकारानंतर डबल, एक सिंगल, काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न. 40-45 अशा धावा ज्या मगाशी आकाशीने दाखवल्या होत्या, 46 धावावरती लगावले होते. अशा प्रकारच्या धावा यायला पाहिजेत आणि त्यासाठी इथून चेअर करण्याचा प्रयत्न करतोय, प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतोय आमचं मनीष. सांगतोय की तुम्ही चौकार मारा, तुम्ही मॅच लवकर फिनिश करा किंवा पहिल्या इनिंगमध्ये मजबूत धावा बनवा, मोठ्या धावा बनवा, जेणेकरून ही स्पर्धा अजून रंगतदार होईल. प्रतीक नंबोळे, ओ येस, इट्स अ फर्स्ट बॉल. पहिला बॉल बाहेरच्या दिशेने निघत होता. यष्ट्यांच्या मागे प्रथमेश कोणती चुकी करत नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. आता 11 आणि 9, 11 मध्ये 9 म्हणजे 2चा फासला. 2चा फासला क्लिअर करण्यासाठी योग्य ती पावलं उचलली गेली आहेत. सिली शॉट, दोन्ही पोझिशन पॅक. समोर मिड आपला जवळ बोलवलंय, रनआउटची संधी, हातामध्ये चेंडू नाही येऊ दिला. AB ने चेंडू अडवला, परंतु CD होईपर्यंत धाव कंप्लीट झाली. AB उगवता सितारा आहे, अपकमिंग यंगस्टर आहे, प्रचंड प्रतिभा त्याच्यामध्ये सुद्धा आहे आणि त्याने या फटक्यावरती चेंडूला अडवत असताना बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलंय, रनआउटची संधी, परंतु दिलीप तितकाच चपल होता. सिंगल धाव आले. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 16 वरती धावफलक. 3 मध्ये 1 डॉट आलाय. आता येणाऱ्या 9 मध्ये 2 ते 3 डॉट काढायचे आहेत. पण अनिकेत शिवलकर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा रनआउटची संधी. ऋषीने वेगाने चेंडू फेकलाय, पण तो फेकेपर्यंत पुन्हा एकदा 1 धाव आली आहे. प्रेक्षकांना एका धावेसाठी सुद्धा मॅचला बघण्यास मजबूर केलंय अष्टविनायक विरारने, JCC ने. आणि या 2 संघांमधील, या बॅटलमधील कोणता संघ बाजी मारणार? ओ ये बहुत बडी मिस्टेक. संयमाचा बांध फुटला. अखेरकार ज्या कंट्रोलमध्ये बॉलिंग चालू होती तो कंट्रोल कुठेतरी ढासळताना दिसतोय आणि अतिरिक्त स्वरूपाची धावफलकामध्ये ऍड होते. मनोलपाडा प्रीमियर लीग चा थरार आपण बघत आहात. प्रेक्षकांच्या माहितीसाठी यानंतर एकच मॅच आहे, त्यानंतर तुम्हाला नॉकआउटच्या मॅचेस बघायला मिळतील. यावेळेला हातामध्ये चेंडू, रनआउटची संधी. ओ एक कार मोका, अजून एक संधी मिस झाली आहे. कौतुक आहे, कौतुक आहे. खरा अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा थरार काय असतो तर एका धावेला वाचवण्यासाठी, एका धावेला बनवण्यासाठीचा केलेला संघर्ष तो मैदानात बघायला मिळतो. हलक्या हाताने खेळले चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला गेलाय. अनिकेत कांबळे, चॉक्सी, ओ ये होईना बाद. 1+1 थ्रो करण्यासाठी गेले, संतुलन ढासळलं आणि तिथून मात्र चेंडू डिक्लेअरच्या दिशेने गेलाय आणि त्यानंतर प्रतीक नंबोळेच्या चेहऱ्यावरती साफ निराशा. 3 षटकं संपली, 21 धावा धावफलकावरती. आता 6 मध्ये 2. थँक्यू डीजे. बघा गाणं ज्या पद्धतीने लागलंय त्या पद्धतीची काहीशी एक पेशकश आणि एक सुनावणी सुद्धा आहे. ज्यावेळेला जतीन पाटील मैदानात उतरतील, बॅटिंग करताना त्यांनी जर का त्यांच्या बॅटमधून चौकार मारला, बॉलिंग करताना जर विकेट घेतली किंवा डॉट घेतला तर नायजेरियन वुमेन्सकडून बक्षीस आहेत. विशेष बक्षीसं काय आहेत तर नायरा म्हणजे तिकडचा कॉईन, तिकडचा सिक्का, तर एनगोजी, चिओमा, अमारा, साडे, इफिओमा, फोलाके, अदाओबी, चिमामंडा, मिरुका आणि अदेओला यांच्याकडून 2,500 रुपये, 2,500 नायरा दिले जाणार आहेत. 1 नायरा इज इक्वल 0.06 म्हणजेच 155 रुपये. येस, या महिलांकडून